कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा 3186 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। त्यानंतर मागील 3 दिवसापासून यावर 122 नगरसेवकांचं चर्चासत्र सुरू होतं आणि या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू होती। आता सर्व पक्षांनी या अर्थसंकल्पाला मंजुरी दिली आहे। प्रत्येक नगरसेवकांसाठी त्यांच्या प्रभागाचा विकास करण्यासाठी 1 कोटीची तरतूद आयुक्त अभिनय गोयल यांनी अर्थसंकल्पात केली आहे। केडीएमसीच्या अर्थसंकल्पाबद्दल राहुल दामले यांच्याशी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे यांनी चर्चा केली आहे। बघूया। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं बजेट जे आहे ते आज सादर झालेलं आहे। महापौर मॅडम यांचे सासरे जे आहे त्यांचं निधन झाल्यानंतर आज उपमहापौर यांनी हा बजेट आयुक्तांच्या समोर सादर केला। सर्व सदस्य आज सदनात हजर होते। एक चांगला असा वेगळा बजेट या शहरासाठी झालेला आहे। आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत। दामले सर, काय सांगाल की कशा प्रकारचं बजेट पाहता? यावेळेला पहिल्यांदाच प्रशासनाने हे महासभेसमोर मंजुरीसाठी आणलेलं बजेट आहे आणि गेले 3 दिवस या बजेटवर सखोल चर्चा झाली। अनेक नगरसेवक पहिल्यांदाच या महापालिकेमध्ये निवडून आले, पण अत्यंत अभ्यासपूर्ण आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सगळ्या विषयांमध्ये चर्चा होऊन आज आपण या प्रशासनाने सादर केलेल्या बजेटला मंजुरी दिली। आणि जसं 5 वर्षानंतर लोकप्रतिनिधी आज निवडून आलेत, नागरिकांच्या लोकप्रतिनिधींच्या खूप अपेक्षा आहेत, पण एकंदरीत महापालिकेची परिस्थिती बघता प्रत्येक नगरसेवकाला पूर्ण शहराच्या विकासाच्या दृष्टीने आपण 1 कोटी रुपयाचा निधी हा प्रत्येक सदस्याला दिलाय। आणि मला असं वाटतं की सर्वांगीण विकास या शहराचा करण्याच्या दृष्टीने प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकमेकाच्या हातात हात घालून पुढच्या काळात काम करतील आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करतील। सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी वाहतूक असेल, परिवहन असेल किंवा पाणी असेल, या मूलभूत विषयावर चर्चा होऊन त्यावर जास्तीत जास्त भविष्यात एक काम केले जाईल, हेच प्रतिपादन आपल्याला महापौर महोदय दामले यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट आकिब सह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण।